हॅलो पेरेंट्स अँड किड्स, वेलकम टू लर्न विथ स्वामिनी. आज आपण खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आणि नवीन काहीतरी शिकणार आहोत. खूप मुलांचा प्रॉब्लेम असतो, टीचर टेबल लर्न होत नाही आहेत आणि लर्न झाली तर एक्झाममध्ये आठवतच नाही आहेत. मग काय करायचं? आता तुम्हाला तर माहीत आहेच, साधं मल्टिप्लिकेशन घेतलं किंवा डिव्हिजन घेतलं तर साधा एक जरी डिजिट चुकला तुमच्याकडून तर ॲन्सर डायरेक्ट काय चुकीचं येतं ना, बरोबर आहे. आणि डायरेक्ट आपल्याला 0 मार्क मिळून जातो. मग तुम्हाला 2 to 10पर्यंत तर टेबल तुमचे लर्न हवेच, बरोबर आहे. पण त्याच्याबरोबर उरला प्रश्न 11 to 99पर्यंतचा, बरोबर आहे. 11पासून 15पर्यंत कराल, 16पर्यंत कराल, तिथून पुढं काय मोठे मोठे डिव्हिजन्स असतात. लाईक काही असेल आता 35, 25, 3525 डिवायडेड बाय 25. आता तुमचा 25चा असेल ना, तिथंच 27 आलं तर काय करणार? म्हणजे डबल डिजिट आलं. डिव्हिजनला तर खूप मोठा प्रॉब्लेम आहे मुलांचा, येतच नाही का तर टेबलच लर्न नसतात. आणि टेबल काय होतात, लर्न नसतात, त्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम होऊन जातो. मग त्यासाठी लर्न एवढं आपण करू शकत नाही, त्यामुळे ट्रिकनी तयार पण करता आले पाहिजेत, ठीक आहे. त्यासाठी आपण एक सिम्पलसी ट्रिक बघणार आहोत. मग त्यात पहिलं आपण काय एक्झाम्पल घेऊयात, 19 मल्टिप्लाय बाय 7. तर तुम्ही आता मोठे लोक काय डायरेक्ट करतात बाबा, मोठे काय करणार, 9 7 जार 63, बरोबर आहे. कॅरी इथं 6, 7 1 जार 7 आणि 7मध्ये परत 6 ॲड करतील, ॲन्सर आलं 13, बरोबर आहे. म्हणजे 133 हे तुमचं ॲन्सर झालं. पण हे काही मुलांना कॅरी ओव्हरसुद्धा जमत नाही. कॅरी केलेलं ते ॲड करणंसुद्धा ते विसरतात. हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, बरोबर आहे. मग त्यासाठी आता हेच एक्झाम्पल बघा, ट्रिकने कसं लगेच सॉल्व्ह होतं आहे. 9 7 जार 63, बरोबर आहे तसा नंबर लिहायचा. आणि नंतर काय आहे, 7 1 जार 7. काय करायचं ॲन्सर करताना, लास्ट डिजिट आहे तसा आणि पहिल्या 2 डिजिटची ॲडिशन, 7 + 6 13. हे झालं तुमचं ॲन्सर. आता हेच फास्टमध्ये अजून करूयात आपण, ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल, 26 मल्टिप्लाय बाय 8. काय करणार, 8 6 जार 48, हो ना. आणि 8 2 जार 16. मग 16 आता काय करणार, हे पहिले 2 डिजिट, लास्टचा डिजिट काय करणार, ॲज इट इज, बरोबर आहे. आणि ह्या 2 अंशामध्ये काय करायची, ॲडिशन. 16 + 4 किती येतं, 16 17 18 19 20, करेक्ट. 208, करेक्ट. नेक्स्ट, काय अजून, 39 मल्टिप्लाय बाय 7. काय येणार, 9 7 जार 63 अँड 7 3 जार 21. लास्ट डिजिट ॲज इट इज अँड 21 + 6 काय येणार, 27. दिस इज युअर ॲन्सर, करेक्ट. नेक्स्ट, 48 मल्टिप्लाय बाय 8. काय येणार, 8 8 चा 64 अँड 8 4 चा 32. लास्टचा 4 डिजिट ॲज इट इज, 32 + 6 काय येणार, 38, करेक्ट. नेक्स्ट, 99 मल्टिप्लाय बाय 5. 9 5 चा 45, 9 5 चा 45. लास्ट डिजिट ॲज इट इज, 45 + 4 49. दिस इज युअर ॲन्सर. नेक्स्ट, 79 मल्टिप्लाय बाय 4. 9 4 चा 36, 7 4 चा 28. लास्ट डिजिट ॲज इट इज, 28 + 3 29 30 31, 316, करेक्ट.
देन अजून नेक्स्ट अजून बघूयात. 99 मल्टिप्लाय बाय 9. 9 9s are 81 and 9 9s are 81. लास्टचा 1 डिजिट ॲज इट इज. 81 + 8 89. दिस इज युअर फायनल आन्सर. करेक्ट. 891. ठीक आहे. तर आता हे झालं. तुम्हाला अधूनमधून कुठलेही विचारले तर ह्या ट्रिकनी लगेच येतील तयार करता. बट आता डिव्हिजनला मला बाबा 7 7 to 8 पर्यंतची गरजच आहे. मला पटपट पटपट काढायचेच आहेत. बरोबर आहे. तर मग कसं काढणार? सरळ आता तुम्हाला 48चा टेबल तयार करायचा आहे. मी माझ्या क्लासमध्ये सतत हा टॉपिक आला डिव्हिजन वगैरे तर मी मुलांना टेबल तयार करायला लावत असते. मग कसं करणार? मग इथं कोणतेही 2 डिजिटवाले नंबर येऊ देत, घाबरायचं काहीच कारण नाही. हा 48 असला तर काय करायचा? पहिलं फर्स्ट डिजिट काय आहे तुमचा? 4. सेकंड डिजिट काय आहे तुमचा? 8. बरोबर आहे. फर्स्ट 4चा टेबल लिहून घ्यायचा. 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 3 जा 12. बरोबर आहे. 4 4 जा 16, 4 5 जा 20, 4 6 जा 24, 4 7 जा 28, 4 8 जा 32, 4 9 जा 36 and 4 10 जा 40. करेक्ट. आता इथे काय करायचं? 8चा टेबल राईट करून घ्यायचा. 8चा टेबल काय असतो? 8 1 जा 8, 8 2 जा 16, 8 3 जा 24, 8 4 जा 32, 8 5 जा 40, 8 6 जा 48, 8 7 जा 56, 8 8 जा 64, 8 9 जा 72, 8 10 जा 80. आता किती सिम्पल आहे बघा. काय करायचं? हा डिजिट हा डिजिट ॲज इट इज. करेक्ट. नेक्स्ट पहिला डिजिट. आता इथं डबल डिजिट आला. डबल डिजिट काय करायचे? ह्यामध्ये इन्क्लूड करायचे, ॲड करायचे. बरोबर आहे. मग आता बघा 8 + 1 9 and 6चा 6 ॲज इट इज. 12 + 2 14 and 4चा 4 ॲज इट इज. 16 + 3 17 18 19 19 and 2चा 2 ॲज इट इज. 20 + 4 24 0चा 0 ॲज इट इज. 20 + 4 20 24 + 4 28 आणि 8चा 8 ॲज इट इज. 28 + 5 28 + 5 किती येतं? 29 30 31 32 33. बरोबर आहे. 33 and 6चा 6 ॲज इट इज. 32 + 6 33 34 35 36 37 38 and 4चा 4 ॲज इट इज. 36 + 7 37 38 39 40 41 42 43 and 2चा 2 ॲज इट इज. and 40 + 8 48 and 0चा 0 ॲज इट इज. दिस इज युअर टेबल ऑफ 48. करेक्ट. अशा पद्धतीनं लगेच. आता मी तुम्हाला खूप हळूहळू सांगितलं त्यामुळं तुम्हाला वाटेल की खूप टाईम लागतो, पण काही टाईम लागत नाही. लगेच तो टेबल मधला बनून तयार होतो आणि मुलं इझिली मग काय करतात? डिव्हिजनचे मोठे मोठे प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व करतात. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब. आणि असेच व्हिडिओ तुम्हाला आता हे जशी मॅथ्सची मी ट्रिक सांगितली तसंच तुम्हाला इंग्लिशमध्ये स्पेलिंग तयार करण्याची सुद्धा फोनिक सिरीज माझी चालू आहे. तुम्ही नक्कीच तिथं भेट द्या. ठीक आहे. परत अजून व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब. बाय.